हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर रविवारचा दिवस होता आणि रविवारच्या दिवशी तर सकाळीच मी उठत असते आणि सूर्योदयाचं मस्तपैकी दर्शन घेते. सूर्य इतकी छान ही सकाळ होती आणि असं सकाळी सकाळी उठून रोज सूर्याचं नमस्कार आणि दर्शन जर घेतलं तर पूर्ण दिवस खूप छान जातो. तर ॲक्च्युली आम्ही सकाळीच निघालो होतो बेरूळच्या रस्त्याला. आम्हाला जायचं होतं सूलीभंजन बघायला. सूलीभंजन तर काही आम्हाला सापडलं नाही, पण नवीनच काही आम्ही लोकेशन्स बघितले तिकडे. सूलीभंजन आम्हाला अगदी डोंगरामध्ये असताना आमचा थोडाफार रस्ता चुकाबुक झाली होती. आम्ही निघलो होतो. बरेच पुढे काही ठिकाणं बघितले त्याचे मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये. तर मंडळी, वेरूळच्या रस्त्याला जाताना रस्त्याच्या दोन्ही साईडला इतकी सुंदर असे हे वडाचे जुने झाड आहेत आणि या पूर्ण रस्ता हा त्याने झाकून गेलेला आहे. जर उन्हाळ्यामध्ये जर आलं तर आपल्याला या रस्त्याने बिलकुलच ऊन नाही लागत. पूर्ण रस्त्यावरती या वडाच्या झाडाची सावली असते. तर पुढे गेलो होतो आम्ही एका डोंगरामध्ये. त्याची ही काही सुंदर दृश्य आहे. तर हा जो डोंगर आहे तो परियो का तालाब म्हणून आपण मॅपमध्ये टाकू शकतो. सूलीभंजनच्या जवळ तिथला डोंगर आहे. ॲक्च्युली हा जो फोटो तर सूलीभंजन हे आहे अगदी डोंगरामध्ये. सूलीभंजन फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं. तर तिथं एक परियो का तालाब खूप प्रसिद्ध आहे. तर तिथेच हे काही दृश्य आहेत. हिवाळा असताना सुद्धा तिथील एक डोंगर खूपच हिरवागार होता आणि ते हिरवा म्हणजे ॲक्च्युली पिवळा होता. त्याच्यावरचे जे काही झाडं होते त्याचे पानं पिवळे होते आणि डोंगर इतका सुंदर दिसत होता. परियो का तालाबमध्ये उतरायला पण पायऱ्या आहेत, पण त्या अपोजिट साईडनं आहे आणि आम्ही दुसऱ्या साईडनं गेलो होतो म्हणून आम्हाला उतरता आलं नाही तिथं. परियो का तालाब बघितल्यानंतर आम्ही निघलो खुलताबादकडे. खुलताबादचा भद्रा मारुती हा खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. या भद्रा मारुतीची एक विशेष बाब म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला मारुतीच्या उभ्या मूर्त्या बघायला भेटतात. तर ही मूर्ती झोपलेली आहे खाली आणि या मूर्तीच्या नाभीचे दर्शन केले जाते. तर या मंदिरामध्ये एंट्री तर सर्वांनाच आहे, पण या मूर्तीच्या बाजूला गाभारा केलेला आहे आणि आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं. तर त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तर फार काही अशी गर्दी नव्हती. आमचं आरामात दर्शन झालं आणि मंदिरात आरामात दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घराकडे वापस जाताना आम्हाला कागजीपुरा नावाचं गाव लागलं आहे. तर कागजीपुराच्या एंडलाच ही साईबाबांची मूर्ती आहे. म्हणजे एक गार्डन आहे आणि तेथे त्यांनी साईबाबाची मूर्ती बसवलेली आहे. साईबाबाच्या मूर्तीचे बरेच जण दर्शन घेतात घराकडे जाताना. तिथलं वातावरणही खूप सुंदर आहे. आजूबाजूला पूर्ण पर्वतरांगा आहे आणि त्यांच्या मधोमध हे गाव आहे आणि तिथे ही मूर्ती बसवलेली. हे लोकेशन खूप सुंदर वाटतं. इथं व्हिजिट नक्की करा. तुम्ही बघितलेलं असेल तर मला तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या व्हिडिओंना लाईक करायचा म्हणजे पुढील जे काही व्हिडिओ येतील तुम्हाला ते ऑटोमॅटिक दिसतील आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स. तर असा हा सुंदर परिसर बघितल्याच्या नंतर आम्ही घराकडे वापस गेलो. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.